ठरलं तर मग या मालिकेच्या 12 जानेवारीच्या भागामध्ये कल्पना अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते आणि पाहते तर काय, सकाळी सकाळी अर्जुन आपल्या रूममध्येच नाही आहे, बाथरूममध्ये पण नाही आहे. आणि ती विचार करते काय चाललंय हे. म्हणजे अर्जुन 2 दिवस झाले सकाळी उठून बाहेर पडतोय, जेवायला नाश्त्याला कशालाच घरी थांबत नाही आहे. इतका कामाचा लोड आहे का? मी चैतन्याला कॉल करून बघते, असा विचार करत कल्पना चैतन्याला कॉल लावते आणि म्हणते काय रे चैतन्य, ऑफिसमध्ये कामाचा वर्कलोड खूप आहे का? म्हणजे अर्जुन बघ ना, 2 दिवस कंटिन्युअस बाहेर आहे, जेवण खावण काहीच नाही आहे, मला त्याची काळजी वाटते. चैतन्य म्हणतो अगं मावशी, तुला सांगू का, ऑफिसचं सगळं काम त्याने माझ्याकडे सोपवलं आहे आणि तो सायली वहिनींना बनवायला गेला आहे. आणि तू त्याची खाण्यापिण्याची काळजी नको करूस, कारण सायली वहिनी असताना तुला त्याची काळजी करायची काहीच गरज नाही आहे. सायली वहिनी त्याच्याशी बोलत नसली ना तरीसुद्धा त्याच्या खाण्यापिण्याची ती अचूक काळजी घेईल, असं म्हणत चैतन्य कल्पनाला समजावतो. कल्पना म्हणते अच्छा असं आहे तर, असं म्हणत कल्पना निर्धास्त होते. तोपर्यंत सायलीला मनवण्यासाठी अर्जुनने वेगवेगळ्या ट्रिक केलेल्या असतात. छोट्या छोट्या मुलांसोबत पाट्यांवरती मिसेस सायली प्लीज बोला असं लिहून माफीनामा मागितलेला असतो. सायली आता हे सगळं पाहते आणि अर्जुनकडे पाहते. अर्जुन कान पकडून सायलीची माफीसुद्धा मागतो, पण सायली मात्र त्या पाट्या हातात घेते. अर्जुनला अपेक्षित असतं की त्या पाट्या हातात घेऊन सायली त्याच्यावरती काहीतरी लिहील, पण सायली आता त्या पाट्या पुसते आणि अर्जुनकडे देते. मग ती मुलं पाट्या घेऊन अर्जुनकडे येतात. अर्जुन खूप आशेने पाटीवरती काहीतरी लिहिलेलं असेल म्हणून त्या पाट्या वाचतो, तर पाट्या कोऱ्या असतात. आणि मग मात्र अर्जुनला खूप राग येतो की सायली माझ्याशी बोलत नाही, पण पाटीवरती लिहून पण त्यांना बोलायचं नाही आहे. अर्जुनला खूप राग येतो, राग येण्यापेक्षा वाईट वाटतं. सायली अर्जुनकडे पाहते आणि आता आपल्या रूममध्ये जाते. अर्जुन तरीसुद्धा पारावरती बसलेला असताना सायली गरमागरम पोहे बनवते आणि एका मुलासोबत अर्जुनला पाठवते. चैतन्य म्हटल्याप्रमाणे सायली अचूक अर्जुनची काळजी घेत असते. आणि त्यावेळेला अर्जुन म्हणतो कोणी पाठवले? मग ती मुलं सायलीकडे बोट दाखवतात. अर्जुन खूप खुश होतो आणि पोहे खायला सुद्धा लागतो. पोहे खाऊन झाल्यावर ती रिकामी प्लेट पुन्हा त्या मुलासोबत तो पाठवून देतो. सायली पाहते आणि ती प्लेट आपल्या हातात घेते. अर्जुनकडे पुन्हा एकदा वळून पाहते. अर्जुनसुद्धा खूप मोठ्या आशेने तिच्याकडे पाहतो आणि तिला गुलाबाची फुलं पाठवून देतो. सायली ती गुलाबाची फुलं घेते. अर्जुन कान पकडून पुन्हा माफी मागतो. मग सायली रूममध्ये येते. रूममध्ये आल्यावर ती कुसुमताई पाहते की सायलीच्या हातामध्ये बुके आहे. काय ग, चिडक्या बिब्याने हा बुके दिला का, असं म्हणत ती आता सायलीला जाब विचारते. सायली म्हणते कुसुमताई तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, त्यांना जे करायचंय ते करू दे, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. एक काम कर, मी माझा मोबाईल सायलेंटवरती करते, तू छानपैकी झोप बरं. असं म्हणत आता इकडे सायली आपली कामं करायला लागते आणि कुसुमला झोपायला सांगते. कुसुम आता झोपी जाते. त्याच वेळेला इकडे प्रिया विचार करत असते, अरे देवा, ही साक्षी कुठे गेले, कुठे कडमडले, काही कळत नाही आहे. दोघंही फोन उचलत नाही आहेत. कसं सांगू की किल्लेदार त्या शिवानीला शोधायला गेलाय म्हणून. तितक्यात रविराज येतात आणि म्हणतात काय ग तन्वी, तू अजून जागीच? यावरती प्रिया सांगते बाबा, अहो तुम्ही इतका वेळ बाहेर आणि मला झोप तरी कशी लागेल, मला काही झोप लागणार नाही म्हणून तुमची वाट पाहत मी होते. असं म्हणत रविराजची बॅग घेते, त्याला खुर्चीवर बसवते. प्रियाला ॲक्च्युली अपडेट हवे असतात की नक्की काय झालं, तुम्ही कुठे गेला होतात. त्यावरती रविराज म्हणतो बापाची किती काळजी करतेस ग. अगं मी गेलो होतो साक्षीच्या संदर्भात चौकशी करायला, तिने सांगितलं होतं ना शिवानी जाधव नावाची मुलगी, तिच्याकडेच गेलो होतो. प्रिया म्हणते मग काय झालं? यावरती रविराज म्हणतो साक्षी ॲक्च्युली खरं बोलते, ती मुलगी रात्रीनं साक्षीला भेटली होती आणि तिने साक्षीला ॲड्रेस दिला होता, पाणी दिलं होतं, साक्षी जे म्हणाली ना ते सगळं खरं आहे. यावरती प्रिया म्हणते म्हणजे आपल्याला आधीच माहिती होतं की साक्षी खरं बोलते? रविराज म्हणतो हो, आधी जरी माहिती असलं साक्षी खरं बोलते तरी आपल्याकडे पुरावा कुठे होता, आपल्याला पुराव्याशिवाय काहीच करता नसतं आलं. इकडे आता रविराज आपल्या रूममध्ये निघून जातात. प्रिया विचार करते बापरे, साक्षी महिपती काय माणसं आहेत, म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते सगळं सत्य होता, त्यांना पुराव्यासकट रविराजांच्या समोर पण आणता आलं. ग्रेट ग्रेट साक्षी. तोपर्यंत इकडे आता सगळ्या अर्जुन आणि सायली या दोघांच्या घटनाक्रम अर्जुनच्या डोळ्यासमोरून सरकत असतो आणि तो अजूनही पारावरतीच बसलेला असतो. अर्जुन पारावरती बसले असताना चाळीमधले सगळ्या लाईट्स जातात. नुसत्या लाईट्स नाही तर पाणी पण जातं. हे सगळं महिपतीच्या गुंडांचं काम असतं, कारण महिपतीला ही जनता चाळ हवी असते आणि त्यासाठी लोकांना त्रास देऊन त्यांना इथून बाहेर काढण्याचा त्याचा प्लॅन असतो. लोक खूप वैतागलेले असतात,
पाणी लाईट दोन्ही नसल्यामुळे जेवण खावण सगळं कामं पेंडिंग असतात आणि ही सगळी चर्चा अर्जुन आपल्या कानांनी ऐकतो आणि अर्जुन ते तेव्हा वेळेला ऐकतो, पण त्याला तेवढा काही फरक पडत नाही. तोपर्यंत इकडे कुसुम सांगत असते, सायली कसं आहे गं, म्हणजे लाईट गेले, पाणी नाही, कसं जेवण करायचं, काय करायचं. यावरती सायली म्हणते, कुसुमताई तू शांत बस बरं, मी आहे की नाही, मी बघते काय करायचं ते, किंवा आपण करूया काहीतरी. तितक्यात दार वाजतं. सायली विचार करते, अरे बापरे, म्हणजे अर्जुन सर अजून गेले नाहीत की काय. आणि दार उघडून पाहता तिला समोर शेजारची बाई दिसते. ती सांगते, कुसुमताई अहो न माझ्या घरातलं कणिकच संपलंय, त्यामुळे मला थोडं कणिक द्याल का. असं म्हणत ती कुसुमकडून कणिक घेऊन जाते. मग सायली बाहेर पडते, इकडे तिकडे पाहते तर लाईट्स अजूनही आलेल्या नसतात आणि अर्जुन पण कुठे दिसत नसतो. सायली विचार करते, बरं झालं अर्जुन सर घरी गेले. ते अर्जुन ॲक्च्युलीमध्ये घरी आलेला असतो. घरी आल्यावरती इकडे आता अस्मिता म्हणते, अरे बापरे आज हा तू कसं काय घरी. यावरती प्रताप म्हणतो, अलभ्य राहावा, म्हणजे आज आमच्यासोबत सगळ्यांसोबत जेवायला बसलास, आम्हाला खूप आनंद झाला. पण अर्जुनचा काही मूड नसतो. त्यावेळेला अस्मिता म्हणते, बरोबर आहे, तो कशाला आपल्यासोबत बसेल, बायको तिकडे आहे ना, त्याचं मन तिकडेच रमत असेल. कल्पना आणि प्रताप अस्मिताचं तोंड बंद करतात आणि जरा शांत बसशील का, काय चाललंय तुझं, असं म्हणत अस्मिताला शांत करतात. तोपर्यंत इकडे आता प्रताप म्हणतो, हे बघ अस्मिता, तू न त्याला उगाच टोमणे मारू नकोस. आता मात्र विमल म्हणते, दादा हे पाणी घ्या. आणि पाणी बघत असताना अर्जुनला चाळीतली व्यथा आठवते. म्हणजे आपण इकडे मुबलक प्रमाणामध्ये वीज वापरतोय, मुबलक प्रमाणामध्ये पाणी वापरतोय, पण चाळकरी त्यांना एवढंसं पाणी आणि एवढ्याशा विजेसाठी किती त्रास सहन करावा लागतोय. ते काही नाही, माझ्याकडून जेवढं होईल तेवढा त्यांचा त्रास मी कमी करेन. असा विचार करत अर्जुन आता जनरेटरची ऑर्डर देतो आणि आता जनरेटर चाळीमध्ये मागवतो. तोपर्यंत इकडे आता महिपती आपल्या गुंडांना बोलवतो आणि काम अचूक केलं, आता असंच माझी मदत करत राहा, या कानाची खबर त्या कानाला कळायला नको, असं म्हणत त्यांना आता पुढील काम सांगत असतो. केलेल्या कामाचं ॲप्रिशिएट करत असतो. त्यावरती गुंड म्हणतात, साहेब तुम्ही सांगितलेलं काम होणार नाही असं होईल का, तुम्ही एक इशारा करा फक्त, सगळा जीव तुमच्यासाठी, असं म्हणत ते आता पैशाची डिमांड करतात. मग महिपती त्यांना आता पैसे सुद्धा देतो आणि परत इकडे आता तोंड तुमचं दाखवू नका असं बोलतो. तोपर्यंत चाळीमधल्या लाईट परत आलेल्या असतात. चाळीतल्या लाईट परत आल्यावरती सगळेच जण आता खूप खुश होतात. लाईट आली, पाणी आलं, ओ कुसुमताई, ओ ताई इकडे बघा, लाईट आली, पाणी आलं, असं ओरडायला लागतात. त्यावेळेला एक माणूस म्हणतो, एक मिनिट, अहो लाईट पाणी नाही आलेलं आहे, कारण ही जनरेटर लावले, जनरेटर. असं म्हटल्यावर ती जनरेटर लावायला सगळे घेतात आणि म्हणतात, काय झालं, कुणी तुम्हाला सांगितलं इथं जनरेटर लावायला. यावरती तो सांगतो, सायली सुभेदार. सायलीचं नाव ऐकल्यावर ती सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. सायलीने आपल्यासाठी किती मोठं काम केलंय याची सगळ्यांना जाणीव होते आणि आता सायली खूप खुश असते. तोपर्यंत इकडे आता विमल आणि सायली सगळेच जण बाहेर येतात. बाहेर आल्यावरती चाळीतले लोक सांगतात, सायली सुभेदार, अहो तुम्ही इकडे इन्व्हर्टर लावलात, खरंच तुमचे खूप खूप आभार. यावरती सायली म्हणते, मी आणि इन्व्हर्टर. तेवढ्यात छोटा मुलगा म्हणतो, हो सायलीताई, तुझ्यामुळे आज मला अभ्यास करता येणार आहे लाईटमध्ये, थँक्यू सायलीताई. सायली विचार करते, मी कसं काय लावेन. सायली म्हणते, नाही हो, मी नाही काय केलंय. शेजारच्या बायका म्हणतात, अगं एखाद्याला मोठेपणा घ्यायची सवय नसते, तशी तू आहेस, तूच हे सगळं केलंयस, असं म्हणत सायलीला ते क्रेडिट देतात. तोपर्यंत आता इकडे कुसुम विचार करते, काय ग सायली, कोण असेल ही व्यक्ती आणि काय या व्यक्तीने तुझ्या नावाने इकडे इन्व्हर्टर जनरेटर लावलाय म्हणून. सायली म्हणते, काय माहिती. आणि तेवढ्याच सायलीचं लक्ष आता इकडे उभ्या असलेल्या अर्जुनकडे जातं आणि हे सगळं अर्जुननेच केलं आहे हे सायलीला समजतं. कुठेतरी अर्जुनबद्दल सायलीच्या मनात सुद्धा प्रेमाची भावना निर्माण झालेली असते. अर्जुन सुद्धा लपून छपून हे सगळं पाहत असतो आणि आता सायलीला सगळं समजतं की अर्जुन सरांनी हे इन्व्हर्टर लावले आणि स्वतः मात्र अंधारामध्ये ते बसलेले आहेत. अर्जुन सायलीकडे पाहतो, सायली अर्जुनकडे पाहते, दोघांची नजर होते. इकडे आता जनता चाळीमध्ये दुसऱ्या दिवशी खूप भयानक प्रकार घडलेला असतो. म्हणजे लाईट पाणी बंद करून सुद्धा चाळकरी महिपतीकडे न आल्यामुळे त्याने गुंड पाठवून जनता चाळीमधलं सगळी तोडफोड, सगळे गॅस बंद कर, दोऱ्या काढ, हे सगळे उद्योग सुरू केलेले असतात, जे बघून सायली खूप चिडते आणि या सगळ्यामध्ये सायलीचा आता तोल जातो. सायली सांगते, एक लक्षात ठेवा,
ही जागा खाली करून आम्ही कुठेही जाणार नाही. यावरती महिपतीचा गुंड म्हणतो, तू मला चॅलेंज देतेस? असं म्हणत तो सायलीवरती हात उगारणार. तोच हात वरचेवरती धरत आता अर्जुन त्याला म्हणतो, खबरदार, बायको आहे ती माझी. असं म्हणत अर्जुन त्याला चांगलं तुडवतो आणि सायलीला उचलून घेतो. आणि आता अर्जुन सायलीचा भांडणाचा अध्याय संपून दोघांच्या प्रेमाची आता गोड सुरुवात झालेली असते.